ओम नमो भगवते वासुदेवाय. तमःप्रधान अहंकाराची पुढची प्रक्रिया आपण मगाशी बघितली. पंचमहाभूतांची निर्मिती, त्या पंचमहाभूतांचे प्रत्येकाचे काही विशिष्ट गुण, आकाशातून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, त्या प्रत्येकात अलीकडच्या कारणाचे गुण अनुस्यूत झालेले आहेत. शब्दगुण हा आकाशाचा आहे, पण आकाशातूनच वायू निर्माण होत असल्यामुळं वायूच्या स्पर्श या गुणाबरोबरच तिथे शब्दगुणही येतो. वायूपासूनच अग्नी निर्माण होत असल्यामुळं अग्नीच्या रूप या गुणाबरोबरच अलीकडचे दोन गुण म्हणजे शब्द आणि स्पर्श हेही गुण त्या अग्नीमध्ये येतात. अग्नीपासूनच जलतत्वाची निर्मिती होत असल्यामुळं शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चारही गुण त्या जलामध्ये येतात. आणि शेवटचं जे तत्व आहे पृथ्वी तत्व, त्या पृथ्वी तत्वामध्ये त्याच्या गंध या विशेष गुणाबरोबरच अलीकडचे चारही गुण येतात: शब्द, स्पर्श, रूप आणि रस. कारण असं आहे की कारणातले सगळे गुण हे कार्यामध्ये उतरतात, हा नियम आहे. चोख सोनं असेल तर त्याचे जे जे काही गुण आहेत, त्याचा पिवळा रंग, त्याचा मृदुत्व, आकार ग्रहण क्षमता, हे सगळे गुण त्या सोन्याचा जो अलंकार बनवला जातो त्या अलंकारात येतात. पण त्या सोन्यामध्ये जर मुळात काही हिणकस मिसळलेला असेल तर मग त्याचा दागिन्याचा रंगही बिघडतो आणि त्याचा आकारही बिघडतो, त्याची चकाकीही कमी होते. तेव्हा जे गुण कारणात आहेत ते कार्यामध्ये अनुस्यूत होतातच, हा सिद्धांत आहे, हा नियम आहे. आकाश आहे म्हणून आपल्याला श्रवणशक्ती आहे. कान ह्या अवयवाचा जरी विचार करायचा म्हटलं तरी कानाच्या आतल्या बाजूला आकाशच आहे. तसं वायूचा गुण जो स्पर्श आहे तो शब्दगुणयुक्त स्पर्श आहे. आणि त्या वायूमुळंच आपल्या सगळ्या इंद्रियांमध्ये स्फूर्ती खेळत असते, शरीरामध्ये जीवनशक्ती असते, आपल्याला ओज मिळतं, बळ मिळतं. ही सगळी त्या वायूची रूप आहेत. आणि आपण जर विचार केला तर मनुष्य जेव्हा देह सोडतो तेव्हा त्यातलं आकाश आणि वायुतत्वच नाहीसं झालेलं असतं. प्राण म्हणजे तरी नेमकं काय, तो वायूच आहे. वायू आणि धूम ह्याच्यात अंतर आहे. गॅस म्हणजे वायू नव्हे. वायू हे अत्यंत सूक्ष्म आणि तरल तत्व आहे. पुढे काल, कर्म आणि स्वभावामुळं वायूमध्ये सुद्धा विकार निर्माण होऊन तेजाची जी उत्पत्ती होते, त्या तेजामध्ये सुद्धा रूपवत्व हा जरी प्रधान गुण असला तरी शब्द, स्पर्श हे दोन्ही गुण तिथे आलेले असतात. आणि ते अग्नितत्व आपल्या वाणीत, आपल्या दृष्टीत उतरतं. आपण म्हणतो डोळे पाणीदार आहेत, तेजस्वी आहेत. हे तेज आलं कुठनं? किंवा शरीरामध्ये जी काही एक उबदारपणाची अवस्था असते, आमच्या घेतलेल्या अन्नाचं पचन होणं, त्याच्यासाठी जी ऊर्जा लागते, हे सगळं अग्नितत्वाचंच लक्षण आहे, त्याचंच स्वरूप आहे. आणि तेजामध्ये घडून आलेल्या विकारामुळं जेव्हा जल निर्माण होतं तेव्हा त्या जलामध्ये रसवत्व येतं. त्याचमुळे देहाचा जवळजवळ 75% भाग जलमय असं म्हणतात. रक्त आहे, त्या रक्ताचं अभिसरण होतं म्हणूनच मनुष्य जिवंत राहतो. त्या रक्तामध्ये पाणी आहे म्हणूनच त्याचं अभिसरण होऊ शकतं. ते जर पाणी नसतं तर रक्ताचं अभिसरण झालंच नसतं. आणि ते अभिसरण करण्यासाठी वायुतत्वसुद्धा आवश्यक असतं. तो वायूच त्या रक्ताला इकडून तिकडे खेळवत असतो, नेत असतो. आणि पदार्थाला जी चव येते, जे षड्रस आहेत
आम्ल मधुर तिक्त कषाय लवण कटू हे सुद्धा त्या जलतत्वाचेच गुण आहेत. आणि शेवटचं जे स्थूल तत्व आहे, स्थूलतम तत्व आहे, पृथ्वी तत्व, त्याच्या ठिकाणी गंध याच्याबरोबरच हे अलीकडचे चारही गुण आहेत. आणि हे पंचमहाभूत आहेत म्हणून आपला देह आहे. ह्या पंचमहाभूतामध्ये काही जर बिघाड झाला शरीरामध्ये स्वतः असलेल्या, तरी शरीराचं आरोग्य बिघडतं. ही जी सगळी रचना आहे ही वैकारिक तामस अहंकारातून निर्माण झालेली आहे. आता म्हणाले मी तुला वैकारिक अहंकाराचं पुढे काय होतं ते सांगतो. त्या वैकारिक अहंकारामुळं मनाची निर्मिती होते आणि त्याच्याचबरोबर आमची जी दश इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, त्या इंद्रियांना शक्ती देणाऱ्या ज्या 10 देवता आहेत, त्या देवतासुद्धा या वैकारिक अहंकारातून निर्माण होतात. त्यांची नावं दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती अशी आहेत. ह्या देवता आहेत म्हणून आमच्या निरनिराळ्या इंद्रियांमध्ये त्या निरनिराळ्या शक्ती आहेत आणि त्या शक्ती आहेत म्हणून निरनिराळ्या देहांची हालचाल होते, त्यांच्यामध्ये चलनवलन होतं. ह्यातली कुठलीही देवता जर कार्य करीनाशी झाली तर ते इंद्रियसुद्धा शक्तिहीन होतं, कार्य करू शकत नाही. पण हे सगळं त्या एका भगवंताचंच रूप आहे असं देवर्षी नारदांना ब्रह्मदेव वारंवार सांगतायत. आणि पुढचा जो तेजस अहंकार आहे, त्या अहंकारामध्ये विकार निर्माण होऊन कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही 5 ज्ञानेंद्रिय तयार होतात. वाणी, हात, पाय, गुदा आणि जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रियसुद्धा निर्माण होतात. अशा प्रकारे ही दशेंद्रिय आपल्याला मिळतात. आणि त्याच्याचबरोबर ज्ञानशक्तिरूप बुद्धी आणि क्रियाशक्तिरूप प्राण हे सुद्धा ह्या तेजस अहंकारातूनच निर्माण होतात. बुद्धी असेल तर ती ज्ञान आपल्या ठिकाणी निर्माण करू शकेल. आणि शरीरात प्राण खेळत असतील तरच शरीराकडनं काही ना काहीतरी क्रिया घडू शकते. तेव्हा बुद्धीचं ज्ञान हे बळ आहे आणि प्राणांचं क्रिया हे बळ आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी तेजस अहंकारातून निर्माण होतात. तेव्हा ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगतात, हे ब्रह्मवेद, ज्या वेळेला ही पंचमहाभूत, इंद्रिय, मन आणि सत्वादी 3 गुण परस्पर संगठित नव्हते, एकमेकांशी बांधलेले नव्हते, एकमेकांशी संबद्ध नव्हते, तेव्हा आपल्याला राहण्यासाठी भोगांचं साधनरूप असलेलं शरीर निर्माण होऊच शकलं नाही. ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित झाल्या, एकमेकांशी संबद्ध झाल्या, एकमेकांशी जोडल्या गेल्या योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या वेळी, त्यावेळेलाच भोगाचं साधन असलेलं हे शरीर निर्माण होतं. आणि जेव्हा भगवंतांनी ह्यांना आपल्या शक्तीनं प्रेरित केलं तेव्हा ती तत्व परस्पर एकमेकांशी मिळली जुळली आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये कार्यकारणभावाचा संबंध निर्माण झाला. आणि व्यष्टी समष्टीरूप पिंड आणि ब्रह्मांडाची अशी दोन्ही प्रकारे रचना केली. देवर्षी नारदांना एवढं सांगून ब्रह्मदेव पुढे काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.